श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये तुमचं स्वामीमय असं स्वागत आहे। तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि स्वामींचे नवनवीन अनुभव ऐकायला मिळतील। चला मग पाहूया, आज माझ्या स्वतःचा एक अनुभव आहे। गुरुचरित्र पारायणाचा केंद्रामध्ये सप्ताह होता, दत्त जयंतीनिमित्त सप्ताह होता। त्या सप्ताहाला म्हणजे केंद्रात गुरुचरित्र पारायण करण्याची माझी खूप इच्छा होती। मी स्वामींना म्हणायचे की स्वामी, माझ्याकडून हा सप्ताह पूर्ण करून घ्या। आता माझी पिरियड्सची डेट आलेली होती, तर मी स्वामींना म्हणायचे आता माझी पिरियड्सची डेट तर आलेली आहे, पण माझी खूप इच्छा आहे गुरुचरित्र पारायण करण्याची केंद्रामध्ये, तर माझ्याकडून तो पूर्ण करून घ्या तुम्ही। तर आता बसायची गुरुचरित्र पारायणाला बसायची हिंमत तर केली मी, पण आता माहिती नव्हतं काय होईल काय नाही ते। मी सगळं स्वामींवर सोडलं होतं की स्वामी तुम्हीच बघून घ्या आता काय करायचं ते। बसायची तर हिंमत केली, पण पूर्ण करून घ्यायची जबाबदारी आता तुमची आहे। पहिला दिवस गेला, पारायण वाचून झालं, आरती केली आणि आम्ही घरी आलो। त्या दिवशी काही याग नव्हते, पहिल्या दिवशी याग नसतात, तो दिवस तर पार पडला। त्याच्यानंतर दुसरा दिवस आला, दुसऱ्या दिवशीही माझे पारायण वाचून घेतलं, तर आरती झाली आणि गणेश याग होता, तर मी यागही केले, आरतीही केली, पारायण पण वाचलं, तो पण दिवस पार पडला। तिसरा दिवस आला, तिसऱ्या दिवशी जे पारायण पण वाचून घेतलं, यागही केला, गीताई याग होता, गीताई याग पण केला। त्याच्यानंतर तिसरा दिवस पण पार पडला, चौथा दिवस पण असाच पार पडला, स्वामी याग झाला, पारायण वाचलं। पाचवा पण दिवस चंडी याग आणि पाचव्या दिवशी चंडी याग होता, सहाव्या दिवशी रुद्र याग आणि मल्हारी याग होता। असे म्हणजे सगळे याग पण करून घेतले आणि 6 दिवसाचे माझ्याकडून पारायण पण वाचून घेतले। मी स्वामींना फक्त एकच प्रार्थना करायची की स्वामी, माझ्याकडून जर केंद्रामध्ये म्हणजे साफसफाईची म्हणा किंवा दुसरी आणखीन कुठली ह्याची सेवा असेल, भांडी घासायची म्हणा किंवा आपली रांगोळी काढायची म्हणा, भांडी घासायची म्हणा, झाडून काढायची म्हणा, कुठलीही सेवा असू द्या ती मला मिळू द्या। माझी साफसफाई करण्याची खूप इच्छा आहे। तर तिसऱ्या दिवशी काय झालं, मी अशीच केंद्रामध्ये म्हणजे रोजच मी 7:30 पावणे 8पर्यंत केंद्रात जायचे, तर मला तर तिसऱ्या दिवशी स्वामी याग होता, शनिवार होतं त्या दिवशी स्वामी याग होता, तर मी 6:15 वाजता केंद्रात गेली। तर केंद्रात गेल्याच्या त्या दिवशी एक स्वामी सेवेकरी ताई तिथे झाडून काढत होत्या। त्या म्हणल्या की ताई तुम्ही एवढं साफसफाई करून घ्या, म्हणजे झाडून वगैरे काढा। तर आमच्या केंद्राचा गाभारा खूप मोठा आहे, तर अशा 2 बाजू केलेल्या होत्या, मधून स्वामींच्या दर्शनात जायला मध्ये जागा ठेवलेली होती। तर एक बाजू मी पूर्ण साफ करून घेतली, पाट वगैरे ठेवले होते पारायणाचे, तर एक बाजू मी पूर्ण म्हणजे अर्धी साफ करून घेतली। मी स्वामींना धन्यवाद म्हटलं की स्वामी, मी तुम्हाला प्रार्थना केली होती की माझ्याकडून साफसफाईची तरी कमीत कमी सेवा करून घ्या आणि तुम्ही ती पूर्ण करून घेतली। तो पण दिवस पार पडला, चौथा दिवस आला, तर चौथ्या दिवशी काय झालं, तर मी सकाळची लवकर जायची, त्याच्यामुळे साफसफाई रांगोळी काढणं हेच काम चालायचं तिथं। तर परत त्याच ताईंनी मला सांगितलं की ताई तुम्ही तिथं औदुंबराच्या तिथे रांगोळी काढा। तर औदुंबराच्या तिथे साक्षात दत्त महाराजांचा वास असतो, प्रत्यक्ष दत्त महाराज असतात, दत्त महाराजांच्या पादुका तिथं आहेत, दत्त महाराज आहेत तिथे। तर मला तिथे रांगोळी काढण्याचं भाग्य लाभलं। तर आणि मला प्रहर करण्याची पण खूप इच्छा होती, तर माझ्याकडून प्रहराला जाणं खूप म्हणजे शक्य नव्हतं, कारण केंद्रातून यायलाच दुपारचे 1-2 वाजायचे, तर रात्री जाणं मला शक्य नव्हतं। तर मग माझ्याकडून प्रहरची सेवा काही झाली नाही। तर मला असंच एकदा स्वप्न पडलं, मला पूर्ण म्हणजे आठवत नाही आहे ते, पण स्वप्नात मी प्रहराला जे जपमाळ करतात, जप करतात, तर मी स्वप्नात ते जप करत होते असं मला स्वप्नात दिसत होतं। म्हणजे स्वामींनी स्वप्नात येऊन प्रहराची सेवा करून घेतली माझ्याकडून। म्हणजे बघा, स्वामींची लीला इतकी अगाध आहे ना की मी शब्दात नाही वर्णन करू शकत, तो फक्त एक स्वामी सेवेकरीच जाणू शकतो की काय आहे स्वामी, काय आहेत नेमकं आणि कशा म्हणजे कसं आपल्याला साक्षात्कार देतात, ते प्रचिती देतात, ते फक्त ओळखता आली पाहिजे। म्हणजे स्वामींचा एक संकेत असतो, तो ओळखता आला पाहिजे की बाबा हा स्वामींनी आपल्याला असं सांगितलंय ना, तर मग हे असंच असेल। तर ते 4 पण दिवस पूर्ण झाले। त्याच्यानंतर 5व्या दिवशी चंडी याग होता, तो पण दिवस पार पडला। 6व्या दिवशी रुद्रयाग आणि मल्हारी याग होता, तो पण दिवस पार पडला। तर 6व्या दिवशी काय झालं, तर 6व्या दिवशी आम्ही पारायण पण वाचलं, रुद्रयाग पण झाला, मल्हारी याग पण झाला। तर ते येतानाच आम्हाला 2-2:30 वाजलेले होते।
सोमवार होता त्या दिवशी 2-2:30 वाजले का केंद्रातूनच यायला, तर रात्री जाणं काही शक्य नाही झालेलं. तर मग संध्याकाळीच मला 9 वाजता 6व्या दिवशी रात्री 9 वाजता मला पिरियड्स आले. मी 6व्या दिवसापर्यंत स्वामींना खूप प्रार्थना करायची की स्वामी आता 2च दिवस राहिलेले, तर उद्या दत्त जयंती आहे आणि परवा आपला महाप्रसादाचं आहे, म्हणजे महाप्रसाद आहे. तर मी विनंती करते स्वामी तुम्हाला की मला फक्त एवढे 2 दिवस येऊन देऊ नका माझी डेट, आणि माझ्याकडून हा सप्ताह पूर्ण करून घ्या. पण दुर्दैवाने मला 9 वाजताच माझे पिरियड्स आले. पण स्वामींनी एवढी म्हणजे माझी तयारी करून ठेवलेली होती ना की मला माझी काहीच फजिती नाही केली. म्हणजे की रात्री एकदम निवांत आलं की म्हणजे जेणेकरून तयारी करून सकाळच्याला कोणीतरी त्या जागेवर बसता येईल, म्हणजे माझ्या जागेवर बसता येईल असं. तर माझ्या एक ओळखीच्या स्वामी सेविकरी ताई होत्या. मी त्यांना लगेच फोन केला, मला पिरियड्स आल्याबरोबर मी त्यांना फोन केला आणि मी म्हटलं की ताई मला असे पिरियड्स आलेले आहेत, मला प्रॉब्लेम आलेला आहे, तर माझ्या जागेवर कोणी बसू शकेल का? तर त्यामुळे ताई म्हटल्या हो आहेत एक ताई ओळखीच्या, तर मी त्यांना विचारून बघते म्हणून की तुम्हाला म्हणजे बसता येईल का वगैरे. तर त्यांनी फोन केला त्या ताईंना, तर त्या ताई पण म्हटल्या की हो मी बसेल ना, करते म्हटलं मी पारायण. आणि त्या ताई पण इतक्या कट्टर स्वामी भक्त आहेत ना की अक्षरशः म्हणजे त्यांची पण खूप इच्छा होती पारायणाला बसायची, पण त्यांना सुतक असल्यामुळं पहिले पारायणाला त्यांना बसता नाही आलं. तर मग त्या याग वगैरे करायच्या, बाकीच्या प्रहरची सेवा करायच्या, म्हणजे त्यांना बघा गुरुचरित्राला बसायची खूप इच्छा होती, पण त्यांना करता नाही आलं. आणि माझी डेट जवळ आली होती, तर 1 दिवसाची का होईना पण त्यांना गुरुचरित्र पारायण वाचण्याची सेवा मिळाली. म्हणजे आणि त्या पण अशा नियमपूर्वक करणाऱ्या होत्या. मला पण असंच म्हणजे स्वामींना म्हटलं होतं की जरी डेट आली तरी पण अशी व्यक्ती द्या की जी नियमपूर्वक करेल आणि माझी फजिती होणार नाही. फजिती म्हणजे कसं की आता समजा सकाळची जर आली तर टायमाला कोणाला सांगायचं की बाबा हा तुम्ही इथे इथे बसा म्हणून, किंवा कोण बघणार ना त्या टायमिंगला व्यक्ती. तर स्वामींनी मला रात्री आणलं म्हणजे, आणि मी 5च मिनटात त्या ताईंना फोन केला, तर त्यांनी 5 मिनटातच मला परत फोन केला की ह्या ताई बसत आहेत पारायणाला म्हणून. म्हणजे रात्रीतच नियोजन झालं ते, आणि सकाळी बरोबर लवकर उठून त्या पारायणाला बसल्या. आणि पारायणाला बसल्याच्या नंतर ते पारायण तर पार पडलं, दत्त जयंतीचा पण उत्साह पार पडला. आता आला महाप्रसाद. तर मी म्हटलं त्या ताईंनी त्या ताई माझा ग्रंथ घरी घेऊन गेल्या, ज्या माझ्या जागेवर बसलेल्या होत्या त्या ताई घरी ग्रंथ घेऊन गेल्या. त्या म्हटल्या की मी म्हणजे नैवेद्य वगैरे दाखवते इथं ग्रंथाला आणि त्याच्यानंतर तुम्हाला देते. म्हणजे बघा माझा ग्रंथ त्यांनी अर्धवट सोडला नाही किंवा असं म्हणजे काय म्हणतात ना वाचला आणि लगेच माझ्याकडे आणून दिला, तसं नाही. त्यांनी तो ग्रंथ म्हणजे ते पारायण पूर्ण पण केलं आणि ग्रंथाला नैवेद्य पण दाखवला, म्हणजे पूर्ण सेवा केली त्यांनी. त्या ताई पण नियमपूर्वक करणाऱ्या होत्या आणि मला पण तशीच व्यक्ती पाहिजे होती की मला जर कदाचित अडचण आलीच तर नियमपूर्वक करणारी व्यक्ती पाहिजे, की असं नको व्हायला की बाबा कुठं मांसाहार करत होती आणि ती म्हणजे ग्रंथाची वगैरे काळजी घेणार नाही, असं नको आहे. पण ती व्यक्ती स्वामींनी नेमलेली होती की बाबा हां तुला जरी अडचण आली तरी पण ती व्यक्ती आहे सगळं पूर्ण करून घेणारी. मग त्या व्यक्तीने त्या ताईंनी ग्रंथ घरी नेला. दुसऱ्या दिवशी महाप्रसाद होता, तर त्या दिवशी त्यांनी पुरणपोळ्याचा स्वयंपाक केलेला होता, पुरणपोळ्याचा नैवेद्य दाखवला. पुरणपोळ्याचे दिवे करतात ना, तर त्यावेळेस त्यांनी मग पुरणपोळीचं पण त्यांनी नैवेद्य वगैरे दाखवला. सगळं व्यवस्थित केलं आणि हे पारायण पार पडलं. म्हणजे स्वामींनी माझी फजिती केली नाही, त्यांनी माझ्याकडून ते पारायण करून घेतलं. म्हणजे मी म्हणायचे की बाबा जरी आली तरी पण माझी फजिती करू नका स्वामी, कारण मला टायमिंगला कोणी व्यक्ती भेटती नाही भेटत, माझ्या जागी वाचायला कोणी नाही आहे आमच्या घरातलं वगैरे, असं मीच एकटी आहे आणि नियमपूर्वक. आणि जरी दुसऱ्या व्यक्तीला बसवलं तरी पण ती एवढं नियम पाळेल असं माहिती नाही आहे की आपण जेवढे नियम पाळतो तेवढे ती व्यक्ती नियम पाळेल. आणि आपण कोणावर असं लादू नाही शकत म्हणजे जबरदस्तीने की बाबा हा तुम्ही हे नियम पाळाच ते नियम पाळाच. जबरदस्तीने बसवणं म्हणजे एखाद्याला आपण जबरदस्तीने सेवा करायला लावला असंच आहे ना. म्हणजे मनातून आलं पाहिजे की हां आपल्याला ही सेवा करायची, आपल्याला हे नियमपूर्वक करायचं आहे, नियम पाळूनच सगळं झालं पाहिजे असं त्या व्यक्तीच्या मनातून आलं पाहिजे. आपण सांगितलंय म्हणून ते करतोय असं नसतं, म्हणजे त्याला सेवेकरी नाही म्हणत ना आपण. स्वामींची जी सेवा आहे ती समोरच्याच्या इच्छेतून आली पाहिजे, आपण त्याला जबरदस्तीने नाही लादू शकत की हां तुम्ही स्वामींची सेवा कराच म्हणून असं. तर हा माझा एक अनुभव होता
म्हणजे गुरुचरित्र पारायणाच्या दत्त जयंतीच्या सप्ताह काळातला म्हणजे खूप म्हणजे माझ्या मनाला एवढं शांत आणि समाधानी वाटलं ना की बाबा हां, स्वामींनी माझ्याकडून करून घेतलं ते. म्हणजे पूर्ण नाही झाला माझ्याकडून सप्ताह. दत्त जयंतीचं मला प्रसाद नाही म्हणजे दत्त जयंतीचा उत्सव नाही भेटला आणि महाप्रसाद पण नाही भेटला. पण ज्या माझ्या जागेवर बसणाऱ्या होत्या त्या कट्टर स्वामी भक्त होत्या. त्या पण स्वामी सेवा करायच्या आणि त्यांची पण इच्छा होती गुरुचरित्राला बसण्याची, पण त्यांना सुतक असल्यामुळे त्यांना बसता नाही आलं. त्यांना पण अडचण होती सुरुवातीला, पण शेवटचा एक दिवस का होईना पण त्यांच्याकडून सेवा घडली आणि माझंच पारायण स्वामींनी पूर्ण करून घेतलं. दत्त महाराजांचे साक्षात दत्त महाराजांचा 7 म्हणजे वास असतो. साक्षात दत्त महाराज असतात तिथे 7 दिवसामध्ये. अंगावर काटा येतो की बाबा हां, अंगावर म्हणजे शहारे येण्यासारखंच आहे हे 7 दिवस. म्हणजे एवढे छान जातात ना, कसे निघून जातात ते पण कळत नाही. म्हणजे असं वाटतं दत्त जयंतीचा उत्सव म्हणजे दिवाळीचा उत्साह असल्यासारखंच असतो की कधी येतोय आणि हा आपण कधी साजरा करतोय म्हणून. असं माझा म्हणजे वैयक्तिक अनुभव होता. तो मला असा शेअर करावासा वाटला की जेणेकरून सगळ्यांना म्हणजे स्वामी सेवेकरी म्हणा किंवा जो कोणी माझा हा व्हिडिओ ऐकणार आहे, पाहणार आहे, त्यांना पण समजू द्या की बाबा हां, खरंच साक्षात दत्त महाराज आहेत. गुरुचरित्र म्हणजे 5वा वेद मानला जातो गुरुचरित्राचा. तर गुरुचरित्र हे काय असा तसा ग्रंथ नाही आहे, तो एकदम पवित्र ग्रंथ आहे आणि त्याला 5वा वेद मानला जातो. जो कोणी ह्या गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करतो त्याला साक्षात स्वामी महाराज दत्त महाराज दर्शन देतात म्हणजे देतातच, अनुभव येतो म्हणजे येतोच. फक्त ते मनापासून आणि श्रद्धेने पारायण केलेलं पाहिजे. कारण गुरुचरित्राचा महिमा एवढा अगणित आहे ना. तुम्ही फक्त म्हणजे असं म्हणतात ना, जन्माला आल्यावर एकदा तरी गुरुचरित्र वाचलं पाहिजे, आयुष्यात एकदा तरी गुरुचरित्र वाचलं पाहिजे. तर तुम्ही अनुभव घेऊन बघा आणि गुरुचरित्राचं पारायण करा, एवढीच माझी कळकळीची विनंती आहे. तर माझा हा अनुभव म्हणजे कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमचेही काही जर अनुभव असतील तर मला तुम्ही ईमेल करू शकता. तर मला हा अनुभव कमेंट करून सांगा कसा वाटला. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, अनुभवासोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.